तिथले गरीब झोपडपट्टीवासी आणि इतर ठिकाणचे लोक म्हणणार आहेत, ह्या लोकांना लोकांची काही पडलेली नाही, आम्ही प्रकल्प तिथेच करणार. कारण हा जो भ्रष्टाचार करून सागर नाईक साहेबांनी जी गाडी घेतली त्याच्याकडनं, हा 1988 बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट त्याच्या खाली येतो आणि देणाऱ्यालाही 7 वर्षाची शिक्षा आहे आणि घेणाऱ्यालाही शिक्षा आहे. आणि हे प्रकार फक्त एवढं आम्ही निदर्शन करून थांबणार नाही. आम्ही हे अँटी करप्शन पर्यंत पोहोचवू, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवू आणि आम्ही शिवसेनेतर्फे PL देखील दाखल करणार आहे. ती मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कशी वर्क ऑर्डर दिली ह्याची पूर्ण PL करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. सागर नाईक साहेब महासभेमध्ये पण अशीच मनमानी कारभार करून आजपर्यंत त्यांनी सर्व असेच कार्यक्रम केलेले आहेत. त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं देखील नाव खराब होत आहे. ह्या लोकांना कसली काही पडलेली नाही, फक्त भ्रष्टाचार करायचा, बाहेर येऊन बोलायचं माझे हात स्वच्छ आहेत, आमच्या घरातले सर्व स्वच्छ आहेत. आणि आता पुरावा दिला ना तर घ्या त्यांचा राजीनामा, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय म्हणाल की आता रस्ते बोललं पाहिजे की त्यांनी काय वाटतंय आणि त्यांनी कशा पद्धतीने आरोप केले, तर त्यांनी कुठे तक्रार कुठे केलेली आहे का? आणि अशा पद्धतीचं मोगम पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, त्यांना काही नवीन बुद्धी राहिलेले नाही आहेत आणि सभागृहामध्ये ते काही बोलू शकत नाही किंवा लोकहिताचं बोलू शकत नाही. तर अशा पद्धतीने विविध कथित गोष्टी त्या ठिकाणी काढत आहेत. त्यामुळे हे निरर्थक अशा बाबी विरोधकांनी खऱ्या अर्थाने शहराच्या दृष्टीने गोष्टी उचलायला पाहिजेत आणि ज्या गोष्टीचा अर्थ नाही, रिलेव्हन्स नाही, अशा प्रकारचे मुद्दे त्या ठिकाणी उचलत आहेत. याविषयी मला नाही वाटत की काही बोललं देखील पाहिजे, कारण की तशा प्रकारचा काही आरोप किंवा काही गुन्हा वगैरे किंवा काहीच तशा प्रकारचं काहीच नोंद नाही आहे. आणि सदर काही बाब असेल तर त्यांनी तशा प्रशासकीय पटलावरती कोर्टामध्ये किंवा यंत्रणेकडे त्यांनी तक्रार करावी. मी काय करतोय, माझा काय वापर वगैरे आहे, तर त्या यंत्रणेला मी माझं उत्तर देईन. पण अशा प्रकारे फक्त स्टंटबाजी करण्याचं काम करत असतील तर त्यांच्याकडे आता समजून जावं, लोकांनी समजून जावं की विरोधकांकडे काहीच या शहरासाठी देण्यासाठी, शहराविषयी मुद्दा उचलण्यासाठी काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये. फक्त एक मनगडट गोष्टी बनवायच्या आणि चित्र रंगवायचं आणि अशा प्रकारे जर काही माझं नाव घेऊन किंवा माझा फोटो वगैरे दाखवून जर कोणी काही काम केलं तर निश्चितच त्यांच्या विरुद्ध मी मानहानीची प्रक्रिया चालू करेन. ओके.